पंजाब सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, चांगला पडणार आहे। इकडे जसं अतिवृष्टी तितका नाही पडणार, पण तुमच्या इकडे पिकाला लागेल तसा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही शेतामध्ये पाणी साचेल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, पण 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे। बीड जिल्ह्यातला अंदाज लक्षात यायचा। जालना देखील चांगला पाऊस होणार आहे। संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की संभाजीनगरचा उत्तरेकडला भाग म्हणजे आपलं कन्नड इकडं फुलंब्री त्या परिसरामध्ये काय होणार आहे, चाळीसगाव जळगावकडे अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या लगत संभाजीनगर जिल्हा लागतो, त्याच्यामुळे संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। छोटे जे तळे असतील त्याच्यात देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज त्या संभाजीनगरच्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा। पैठण इकडं कोपरगाव राहता शिर्डी ह्या परिसरात बी चांगला पाऊस पडणार आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर आपण परत परभणी जिल्ह्याकडे वळू। परभणी जिल्ह्यामध्ये आज 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। रिमझिम राहणार आहे, काही भागात जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। जिथं चांगलं ऊन पडेल तिथं जोराचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। 26 तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यात देखील चांगला पाऊस आहे आणि कालच्या अंदाजात सांगितलं होतं पालम पट्ट्यात पडन, तर पालमला काल रात्रीच्याला पडला आणि पालम तालुक्यामध्ये आज देखील पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। बीड जिल्ह्यात देखील जे कडाष्टी भाग आहे त्या परिसरात थोडाफार पाऊस कमी होता, तिकडे देखील झाला, पण आज म्हणजे 22 ते 26 दरम्यान तिकडे देखील पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी। लातूर जिल्ह्यात देखील ह्या 6 दिवसात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे। जे वंचित गावं तालुके राहिले तिकडे देखील सगळीकडे पाऊस काल झाला आणि त्याच्यातून जर काही शिल्लक राहिले असेल तर तिकडे देखील 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील आज म्हणजे 22, 23, 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं। त्याच्यानंतर इकडं आपण सगळ्यात महत्वाचा नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया त्या परिसरामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं। ते लो प्रेशर इकडं अमरावतीकडून जात असल्यामुळे अमरावती जिल्ह्यात देखील मुसळधार काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी लक्षात यायचा। त्याच्यानंतर अकोल्याकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे। अकोल्याच्या उत्तरेकडून म्हणजे परतवाडा, अचलपूर त्या परिसरामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील 4 दिवसाचा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर सगळ्यात सांगायचं झालं तर म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या बाजूला मध्य प्रदेश आणि इकडे गुजरात आहे, ह्यामध्ये 22 ते 26 दरम्यान मध्य प्रदेशमध्ये इंदोर, खंडवा, बुरामपूर त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर इकडं सुरत, गुजरातकडे खूप पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या बाजूचे जितके तालुके आहेत समजा लगतचे, मग त्याच्यामध्ये भंडारा येतं, गोंदिया येतं, अमरावती येतं, अचलपूर येतं, मोर्शी येतं, त्याच्यानंतर जळगाव जामोद येतं, त्याच्यामध्ये जळगाव येतं, धुळे येतं, नंदुरबार येतं। त्याच्यामुळे त्या राज्यात मध्य प्रदेश, गुजरातकडे खूप अतिवृष्टी होणार आहे म्हणून त्याचा असर महाराष्ट्राच्या ह्या बॉर्डरच्या शेतावर पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा। कारण की तिकडे मुसळधार म्हणजे आपल्या मध्य प्रदेश आणि गुजरातची जी सीमा आहे तर त्या सीमालगतचे जितके तालुके आहेत जितके जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा।